नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. माझं नाव वैभव अशोक पाटील. गाव गाव मानगर. मानगर. काय सांगाल, नवीन खरेदी आलेले आहे आपल्या दावणीला लखन. नवीन खरेदी 26 तारखेला घेतला मी आणि पुरसंगीच्या मैदानात घरची गाडी वादळ आणि लखन यांनी 4 नंबर केला. 4 नंबर केला. काय सांगाल, वादळ आणि आपल्या दावणीला आहे. काय सांगाल वादळबद्दल, काय सांगाल? वादळनी आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व टॉपच्या बैलात पायरा होता आणि आता आमचं महाराष्ट्रभर पूर्ण नाव त्यांनीच केलं आहे वादळने. एक मोठं नाव, एक बिंजोडला सुद्धा एक मोठं नाव असतं वादळचं. काय सांगाल त्या नावाबद्दल? नाही, त्याने आता वादळ फॅन्स क्लब आणि इतर म्हणजे आनंद तारेकर, सर्वेश पाटील, विजय कबुले शिरवळ आणि मिस साई वैभव पाटील यांचं पूर्ण महाराष्ट्रभर वादळनेच नाव केलं आहे. पहिला वजीर होता, वजीर पुसेगाव केसरी झाला, त्यानंतर वादळ, त्याच्यानंतर वादळ झाला. नवीन खरेदी आलेली आहे. कशी खरेदी झाली ही जालनावरनं घेतले. तिथं पण त्यांनी एक मैदान केला होता. तिथून मी फक्त तो मैदान बघितला त्याचा आणि मित्राला सांगितला का आपल्याला हा वासरू खरेदी करायचा आहे. त्यांनी लगेच रात्री 4 वाजता घेऊन आला 25 तारखेला आणि 26 तारखेला मैदान केलं. 26 तारखेला लगेच मैदान केलं. आणल्यापासून किती गुलाल झालेले आहेत? आणल्यापासून आता पहिलाच मैदान होता फुरसुंगीला. पहिल्याच मैदानात आमची घरची गाडी पळाली वादळ आणि लखन आणि तिथे त्यांनी 4 नंबर केला. 4 नंबर केला म्हणजे गुलालात अपेक्षा पूर्ण केली आणि घेतला आणि वादळच्या गाल्यात पळाला ना, तेव्हा आमची इच्छा म्हणजे जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली. आजचं एक ओवलेचं मैदान, ऑन डिमांड मैदान म्हटलं जातं, एक मोठं मैदान म्हटलं जातं मानाचं. काय सांगाल? हा पहिल्यापासून ओवल्याचा अड्डा म्हणजे पारंपरिकच चालू आहे आणि या मैदानाची शिस्त पण चांगली आहे. उसाटण्याचा जसं मैदान होतो त्यानंतर ओवल्याचा मैदान बोनवली झाला, हे चांगली मैदानं होतात. नक्कीच चांगली मैदान होतात. आणखी कोणते नंदी आहेत दावणीला आपल्या? नाही, आता सध्या तर 2च आहे आणि हा ज्या मैदानात आम्ही 4 नंबर केला त्याच मैदानात आम्हाला एक वासरू लकी ड्रॉने चिठ्ठीमध्ये लागला. अच्छा. आता आणखी काय सांगाल, वातावरण वगैरे कसं आहे? आजचं वातावरण कसं आहे? आजचं वातावरण चांगलं आहे आणि लखनची गाडी पण जमलेली आहे. थोड्या वेळात आम्ही काढू ती. पैरे वेगवेगळे आहेत दोन्ही? हां, दोन्ही पैरे वेगवेगळे. दोन्ही वेगवेगळे पैरे, दोन्ही वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पळणार. हां, या लखनची एक बैल एक आदत सांगून गाडी जमलेली आहे. ती पण शर्यत मैत्रीपूर्णच होणार. आज वादळचा पैरा छुपा आहे की सांगून आहे? नाही, छुपा आहे. वादळचा पैरा छुपाचा असतो नेहमी. ती पण गाडी होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. नक्कीच. वादळ बद्दल बोलायचं झालं तर भरपूर काय आहे, पण काय सांगाल, एक वादळनं खूप मोठं एक नाव केलं आहे आपलं. आज वादळने म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आज अष्टम हिंद केसरी जे पूर्ण आज आमचं नाव केलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रभर आज नाव केलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रभर नाव होत आहे. फॉलोअर्स पण भरपूर झालं आणि भरपूर लोक आता समजा वादळ आला किंवा घाटावर मैदानात जरी निघाला तरी भरपूर लोकांचा प्रतिसाद चांगला असतो. नक्कीच. कोणकोणत्या मोठ्या नंदी बरोबर वादळ पळालेलं आहे? आता सर्वप्रथम तर बाकासूरमध्ये पळालेला आहे आणि 81 रायफलमध्ये त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्यात पण आमची एक गाडी चांगली टॉपमध्येच पळायची. नक्कीच. एक असं आपण एक दुःखद घटना आहे, कारण 81 एक मोठ्या मैदानाचं मोठा वस्ताद म्हटलं जातं. त्याचं निधन झालं. एक भावपूर्ण श्रद्धांजली खरोखरच. आणि आपल्या इतर कर्जतकरांचा बगीरा, तो पण त्याचं पण दुःखद निधन झालं एकविरीच्या मैदानात. अतिशय दुःखद घटना होती. नक्कीच. बैल मेल्यानंतर किंवा काही झाल्यानंतर त्या एखाद्या मालकाला काही वेदना होतात त्या तोच समजू शकतो. नाही, नक्कीच मालकाच्या वेदना मालकच समजू शकतो. काय सांगाल याबद्दल, काय बोलाल? कारण कंटिन्यू 2 नंदींचं निधन झालं, एक मोठ्या नंदींचं. नाही, बघिराचं तर समजा त्यांना अपेक्षित पण नव्हतं असं काय होईल, पण रायफल थोडा 2 दिवस आजारी होता म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून, आणि अचानक त्याच्या जाण्याने त्यांना पण भरपूर दुःख झाला. कारण का आज मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून त्याची एक ख्याती होती. नक्कीच दादा. आज किती वाजता पळायला जाणार आहे गाडी, की असं काय हे नाही, फिक्स नाही? असं काही नाही. आता पैरवाले जेव्हा पैरा आमचा आहे ते येतील थोड्या वेळात आणि जे आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते थोड्या वेळात आल्यावर आम्ही नियोजन होणार तुमचं. नियोजन. नक्कीच दादा, धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल.